बघा हा आमचा सोन्या, आमच्या घरच्या गायचा हा खोंड आहे आणि हा माझा मुलगा कृष्णराय यादव. बघा कसा नुसतं ह्या दोघांचं गट्टी असते बघा. बघा मोका घ्यायचा, त्याच्या डोळ्यात बोट घालायची, खाली बसला की त्याच्या अंगावर बसायचं. घरी थांबत नाही मित्रांनो, पण असा ह्याच्याजवळ येऊन खेळतो. बघा बघा मोका घेतोय बघा. बघा आता आता शिंग धरायचो बघा. बघा 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 कसा करतोय मी. कृष्णा आपल्या सोन्याला धर रे. ए इकडे ये कृष्णा. हा बघा आहे का, त्याला सोन्याला बी त्या शेवट करमत ना बा आहे का. आणि बघा आता इकडं निघाला बरं का. हा कोणाला हात लावू देत नाही ह्याच्या शेवट बरं का. बघा तकडं चाललाय बघा. सोन्या ये रे इकडं. हो का आलाच बघा. हो का कृष्णा इकडे ये. हा 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 आंब्याला धर र. आंब्याची माया कर. आपल्या सोन्याची हा का, त्याला माप असतं बरं. धरा 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 आंब्याची माया करा, आपल्या सोन्याची माया करा. डोळ्यात बोट घालतो, शिंग धरतो. सोन्या ए राया, कृष्ण राया काय करतोय. आपल्या सोन्याची माया करतोय का. बर बर. शक्तिमान आहे का सोन्या. कृष्णा ह्याच्या अंगावर सुद्धा खाली बसल्यानं बसतो बरं का. पाठीवर ही बसतो मित्रांनो. बघा कसा करतोय बघा. हा हा ह्याचा दिवसभर ह्याच्याजवळ खेळ असतो बघा. हो का त्या डोळ्यात बोट आहे का. आहे का. हो डोळ्यात बोट घालतोय. ए डोळ्यात नको घालू. आहा कसा करतोय बघा. हो हो आता ह्याच्या अंगावर त्याला भीती आणि हे दोस्ती ही खूप वेगळी असते ना. प्राण्यांना सुद्धा जीव लावला ना. हो का हे कान चावतोय बघा. हो का कान. हो का आणि हा सोन्या आहे ना मोठ्या माणसाला अजिबात धरू देत नाही. मोठा माणूस दिसला येतो असा उभा सुद्धा राहत नाही, जवळ येऊ देत नाही मित्रांनो. हा दुसरा कोणालाही जवळ येऊ देत नाही, फक्त सोन्या. हो का ही कृष्णाची आई सोन्याची तेवढी माया करते का तर त्याला सकाळी कणिक असते बरं. कणिक पेंड अतिशय छान आहे हा कपिला खोंड. आणि आता ह्याला एक बहीण झाली बघा. ही बहीण आहे. ही बहीण आहे एक 20 दिवसाची आहे. 20. आणि ही त्यांची आई. हो का ही आई आहे. ही खिलारी जातीची गाय आहे. ओरिजिनल गावरान गाय आहे. हिची एक खासियत आहे मित्रांनो, हिनं आज तागायत दूध काढू दिलं नाही. तिच्या बाळालाच दूध पाजते, वासरालाच दूध देते. जवळ गुंजरून घेणार पण कासुट्यात हात घालू देणार नाही, दूध काढू देणार नाही. खूप प्रयत्न आम्ही करतो पण चिडते, लाता मारते. सिंग मारेल ह्याची कार येते सिंग, त्याच्यामुळं भीती वाटते. आणि हिच्यावर मी एक व्हिडिओ अजून बनवणार आहे, ते नंतर बनवू आपण. आणि बघा अतिशय छान खिलारी गाय आहे. हिचं पायाची रचना कशी आहे बघा तुम्ही. दूध देत असल्यामुळं वासरू असल्यामुळं खराब आहे
आणि हे बघा तिचं 20 दिवसाचं बछडा, कालवड म्हटले जाते. फार चपळ आहे बरं का. जरा आता मला भेट नाही, पहिलं खूप भेज असं आज्या थोडी मारायचं. कान बघा कसं करते निक, कान बघा हवा असं कान जाग्याला 90 अंशाच्या कोणातनं फिरवतो बरं, उभा आडवा माग पुढा. आणि हा पहिला आमचा खोंड सोन्या, अतिशय उत्कृष्ट आहे. आणि ह्याचं वैशिष्ट्य, आज हा 16 ते 17 महिन्याचा खोंड आहे. पहिल्यांदा मी व्हिडिओ काढलाय आणि कधीच फोटो काढलेले नाही मित्रांनो. तोवर इकडं कृष्णा लगे पळत येतो ह्या वासराकडे. हे ह्याचा खेळ असतो. आणि हे 16 ते 17 महिन्याचा खोंड आहे. ह्याची मागणी बी मोठ्या प्रमाणात असते मित्रांनो. कस्टमर येत असतात घरी मागण्यासाठी, पण आपणाला द्यायचं नाही. आणि ह्याचा आजच मी व्हिडिओ बनवलाय. आज तागायत 17 महिन्यात एकही मी फोटो काढला नाही बरं का. आणि हा गाडी बरोबर पळतो, अजून मी शिकवलेला नाही. हे आपल्या गाडी बरोबर साधारणपणे 40च्या पिननं पळतो मित्रांनो. हा लांब आहे, अतिशय म्हणजे आमच्या जवळच भुजत नाही, ते रोजच्या बघण्यात असल्यामुळं अतिशय चांगला खोंड आहे. आणि वैशिष्ट्य म्हणजे 24 तासात फार कमी वेळ हा दावणीला बसतो. सातत्याने हा उभा असतो मित्रांनो. आणि अतिशय संवेदनशील, म्हणजे कशाचा आवाज आला, कोण नवीन व्यक्ती आला की लगी उठून उभा राहणं, डारकाळी फोडणं, ही त्याची वैशिष्ट्य असतात मित्रांनो. म्हणजे आपण जर गाडीवरून आलो तर लगेच सलामी देण्यासाठी गडी उभाच असतो. त्याच्यामुळं एक आपुलकी, प्रेम ह्या अशा मुख्य जनावरावर बसतं मित्रांनो. त्याच्यामुळं हा विकायला नको वाटतो. गिराईक हाय अशी नाराज होऊन जातात. रेसमध्ये जे बैल असतात त्याच्या रेसवाली खूप लोक येतात, पण आजपर्यंत आपण कुणाला ह्याची किंमत बी सांगितली नाही. येतात त्यांच्या मनाने किंमत करतात. आपणाला हा खोंड भविष्यामध्ये बघू, भगवंत काय बुद्धी देत तसं आपण राहू. पण आज सध्या तर हा विकायचा नाही. सोन्या का रे, असा आहे खोंड. हे त्याची आई, ह्या आईचं दुसरं वेत आहे. तो सोन्या नावाचा खोंड तिनं पहिल्यांदा दिला. तो कपिला जातीचा बैल आपण सातारला नेऊन भरवलेला होता. आणि आता त्या हिनं एक छानपैकी कालवड दिले. तिचं नाव हरणे मित्रांनो. पण एक आहे काय, कस्टमर आता ही 20 दिवसाची आहे, काही लोक हिलाच जास्त मागणी आहे. आणि हा तांबूस कलर दिसतोय ना मित्रांनो, हा तांबूस कलर दिसतोय, तसाच ह्याचाही तांबूस कलर होता. जसं जसं वय वाढत जातं असा काळा कलर दिसतो मित्रांनो पूर्ण. भविष्यामध्ये हे सुद्धा पूर्ण काळं आणि पांढरं गाय राहणार आहे कालवड. खूप छान कालवड आहे. तिचं नाव आपण हरणे ठेवले मित्रांनो. प्रत्येकाच्या घरी अशी एक छानपैकी एक सुंदर कालवड असावी, तिची अशी बछडी असावी. बघा ही बहीण भावंड आहे, ही बहीण लहान आहे, भाव मोठा आहे. तुम्हाला जर आवडलं असेल तर तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईबर करायचा, लाईक करायचा, शेअर करायचा, फॉलो करायचा. सर्वांना मनपूर्वक जय जिजाऊ.